आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, मी काही महान कार्य वगैरे नाही करत आहे. मी फक्त एक तुटणारा संसार वाचवते. मी आई वडिलांविना वाढली. मला माझ्या आयुष्यात आई वडिलांचं प्रेम कधीच नाही मिळालं, अगदी लहानपणापासून. आणि हीच गोष्ट कियान बरोबर होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. रोहित सरांचं खूप प्रेम आहे सुहा मॅडमवर, खूप जीव आहे त्यांचा. आणि माझ्या या निर्णयामुळे त्यांचा संसार सुखाचा होणार असेल ना, तर या बिझनेसची किंमत शून्य आहे माझ्यासाठी. तुम्ही ते म्हणता ना बिझनेसमन वगैरे, ते मला कधीच व्हायचं नव्हतं. ते माझं स्वप्न नाहीच आहे. ते स्वप्न रोहित सरांचं आहे. आणि त्यांना त्यांचा संसारही सांभाळायचा आहे, तो मोडू नाही द्यायचा आहे. त्यांचा संसार तुटला ना तर त्यांना खूप त्रास होईल, आणि मला ते कधीच नाही बघवणार. बिझनेसमध्ये करोडो रुपये कमावण्यापेक्षा एखाद्याचा मोडत असलेला संसार वाचवण्याचा आनंद माझ्यासाठी कशाही पेक्षा जास्त आहे. पैसा काय आजचा उद्या कमावता येईल, पण एकदा कोलमडलेला संसार पुन्हा आहे तसा उभा करणं खूप कठीण आहे. त्यामुळे मी जो काही निर्णय घेतलाय ना, त्याचा पश्चाताप मला कधीच नाही होणार. गौरीजी, कुठून येतो तुमच्यात एवढा समजूतदारपणा? तुमच्यावर चिडावं की तुमच्यासारखं मन प्रत्येकाकडे का नाहीये याची खंत बाळगावी तेच कळत नाही. रोहितचा संसार वाचावा म्हणून स्वतःच्या आनंदावर किती सहजपणे सोडलं तुम्ही. तुमच्या वाटेलाही कधी ना कधीतरी सुखाचा संसार नक्की येईल याची खात्री आहे मला. गौरीचा फेस आम्ही या बिझनेससाठी यूज केला आणि त्याचा आम्हाला प्रॉफिटही खूप झाला. पण हा बिझनेस गौरीचा नाहीये. काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी आम्ही हा प्लॅन केला होता, आणि हा सगळा प्लॅन रोहितचा आहे. सो हा बिझनेस आणि याच्या मागचं कम्प्लीट माइंड हे फक्त रोहितचं आहे. सो हा इंटरव्ह्यू रोहित डिझर्व करतो, आणि या बिझनेस रिलेटेड प्रत्येक अवॉर्ड ही रोहितच डिझर्व करतो. राजनपा, सुहा, रोहित, आय थिंक आपण रुद्रच्या बिझनेस मध्ये गौरीचा फेस यूज केला होता, राईट? कस्टमर क्लास रिप्रेझेंट करण्यासाठी. मग ती सेम स्ट्रॅटेजी जेव्हा रोहितने यूज केली तेव्हा त्याचा बिझनेस फक्त त्याचाच का नाही राहिला? वडिलांकडे जाऊन बरंच बोलायला लागली होई, म्हणूनच तर घेऊन आले आईला. मजा बघायची का? बघ मजा. नंदिनी, अगं बघतेस ना काय चाललंय हे? काय बोलते हे सोहा? त्या गरीब बिचारा गौरीवर अन्याय करायचा का आपल्या घरात? तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल. मी सोहाला बोलवते. सोहा, वेट आंटी. येस प्लीज. हो, मग तुमची या सगळ्यांमध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे? मी त्याला कम्प्लिटली सपोर्ट करू शकते, बट त्याचं हार्डवर्क आहे. आणि सोहा, जरा इकडे. ती आंटी. अगं नंदिनी बोलवते, ये बाळा प्लीज.
नंदिनीला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बोल नंदिनी. काय काम आहे मम्मी? अगं सोहा, हा जो बिझनेस आहे ना तो गौरीने सुरू केलाय आणि रोहितला सुद्धा तिने स्वतःहून त्यात घेतलं. हे सगळ्यांना माहित आहे. जे इंटरव्ह्यू घ्यायला आले त्यांना हे माहित नाहीये ना? आणि तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळालीये. ऍक्च्युली माझ्या रोहितने त्या चीप मेडवर दया करून तिला या बिझनेस मध्ये घेतलंय. नाही तसं नाहीये. अगं त्यावेळी तर तू रोहितशी बोलत सुद्धा नव्हतीस. असं दुसऱ्याच्या यशावर हक्क सांगणं चांगलं नाही सोहा. कसलं दुसऱ्याचं यश? रोहितचं काहीच नाहीये का यात? आणि तुम्हाला काहीच आनंद झाला नाहीये का? रोहित नक्की तुमचाच मुलगा आहे ना? सोहा, अहो तुमच्या मुलाचं कौतुक होतंय, त्याचा बिझनेस मोठा होतोय आणि आणि तुम्हाला त्या चीप मेडचीच काळजी आहे. बरं तिने सांगितलं की सगळा बिझनेस रोहितचा आहे, तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आय नो तुम्हाला रोहितला कधीच सक्सेसफुल झालेलं पाहायचं नाहीये. कायम तुम्हाला तो अनसक्सेसफुल हवाय. माझा हजबंड सक्सेसफुल व्हावा एवढी इच्छा आहे माझी. काय चुकीचं आहे त्यात? तुम्ही राजनपासाठी काही केलं नाहीये का? नाही दुसऱ्याला फसवून मी त्यांच्यासाठी काहीच नाही केलं. ओ प्लीज मम्मी, मी कोणाला फसवत वगैरे नाही हा. आणि ती गौरी चीटर आहे म्हणून ती सगळा बिझनेस रोहितकडे हँडओव्हर करतीये. अजूनही तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट नसेल आणि त्या मेडची काळजी असेल ना तर आपण तिला एक्स्ट्रा पैसे देऊया. हॅपी? नाही तरीही मला वाटतं की आपण एकदा तरी गौरीला विचारून पाहूया. कुणाला काही विचारायची गरज नाही. इंटरव्ह्यू करा. जा सोहा वहिनी, इंटरव्ह्यू द्या. अरे रुद्र, सांगा तुम्ही बिझनेसची सुरुवात कशी केलीत, कसा वाढवलात. कारण काय रोहितला बोलता येत नाही ना. म्हणजे ऍक्च्युली हा बिझनेस